आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंटमधील अगदी फेमस अशी ही डिश. आणि ही जी आहे भाजी ही महाराष्ट्रामध्ये उगवत नाही. ही आहे सरसों का साग. तर आज आपण बनवणार आहोत पंजाबी सरसों का साग. खूप टेस्टी अशी बनवून तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी सरसों का सागाची एक जुडी घेतलेली आहे. ती मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आपण आता चिरून घेऊया. तर आता आपण ही अशा साईडने पण चिरायची, म्हणजे ती बारीक चिरली जाईल. तर हे बघा, अगदी ही बारीक चिरलेली आहे. अशा पद्धतीने आपण चिरायची आहे. तर बाकीची पण उरलेली आपण चिरून घेऊया. या ठिकाणी सगळी भाजी आपण चिरून घेतलेली आहे, अगदी बारीक अशी. हे बघा, आपण पालकसुद्धा घेणार आहोत 2 वाटी. तो पण आपण चिरून घेऊया. तर परत आपण आता ह्या साईडने चिरणार आहोत, म्हणजे बारीक चिरलं जाईल. या ठिकाणी आपला हा पालक चिरून झालेला आहे. या ठिकाणी मोठ्या 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या चिरून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी एक हिरवी मिरची घेतलेली आहे. माझा मुलगा तिखट खात नाही आणि ही खूप तिखट आहे ऑलरेडी ही मिरची, म्हणून एकच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आणि या ठिकाणी मी हे अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे. हे सगळं आपण कुटून घेऊया. तर या ठिकाणी आपले हे कुटून झालेलं आहे. या ठिकाणी हे तापलेलं आहे. यात आपण तेल घालणार आहोत, ते पण ऑलिव्ह ऑइलचं घालणार आहोत. तर 2 चमचे. तर सरसों का साग बनवण्यासाठी तुपाचा वापर करतात, पण मी आज या ठिकाणी तेलाचा वापर करणार आहे. यात आपण आता हा बारीक चिरलेला कांदा घालूया. या ठिकाणी मीडियम साईजचे मी 2 कांदे घेतलेत. हे आपण परतून घेऊया. कांदा छान परतून झालेला आहे. पण आता हे कुठलेलं अद्रक लसूण मिरची घालूया यात. आणि हे छान परतून घेऊया परत. या ठिकाणी अद्रक लसूण मिरची छान परतून झालेली आहे. यात आपण आता हा साग घालूया चिरलेला. ही खूप मोठी जुडी होती सागाची. आणि हा पालक पण घालूया. 1 चमचा मीठ घालूया. आणि आता छान मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपण हे छानपैकी मिक्स करून आणि परतून सुद्धा घेतलेले आहे. यात आपण आता पाणी घालूया थोडंसं. अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचं आहे. यावर आपण आता हे झाकण ठेवूया. तर 7 ते 8 मिनिटासाठी आपण हे शिजवूया. या ठिकाणी 7-8 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढूया. या ठिकाणी ही भाजी छान शिजलेली आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. या ठिकाणी माझ्याकडे हे हँड मिक्सर आहे, तर त्याने आपण हे
बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण हे हँड मिक्सरच्या साहाय्याने छानपैकी वाटून घेतलेलं आहे, घोटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे हँड मिक्सर नसल्यास तुम्ही हे रवीच्या साहाय्याने छान घोटून घेऊ शकता. जसं आपण पालकाची भाजी घोटून घेतो त्या पद्धतीने हे घोटून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी परत गॅस ऑन केलेला आहे. यात आपण आता 2 मोठे चमचे बेसन घालणार आहोत, म्हणजेच डाळीचं पीठ. हे जर आपण भाजून घातलं तर छान टेस्ट येते. तुम्ही न भाजता घातलं तरी चालेल. आणि आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपण हे डाळीचं पीठ यात छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. यावर आपण आता झाकण ठेवूया परत 2 ते 3 मिनटासाठी. या ठिकाणी 2-3 मिनटं झालेले आहेत. आपण आता झाकण काढून घेऊया. काय छान वास सुटलाय, अगदी मस्त. तुम्हाला ही भाजी जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण यात वाढवायचं आहे. या ठिकाणी आपली ही सरसों का सागाची भाजी बनवून तयार झालेली आहे. आपण आता ही एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. या ठिकाणी आपली ही गरमागरम सरसों का सागाची भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी टेस्टी अशी. किती सुंदर दिसते ती पाहिली. आणि ही तुम्ही मक्याच्या रोटीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत, पराठ्यासोबत खाऊ शकता. यावरती बटर घालायचं, अजून टेस्टी लागते. मी आज यावरती बटर नाही घालणार आहे. तर तुम्ही ही नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा, निरोगी राहा. धन्यवाद.